नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक संजय शिताप। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल घटक क्रमांक 1 त्यातील लोकसंख्या भाग 1 त्यातील उपघटक आहे लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या विस्फोट। तर विद्यार्थी मित्र हो, लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या विस्फोट या भागामध्ये आपल्यासाठी एक कृती देण्यात आलेली आहे आणि त्या कृतीमध्ये असं सांगण्यात आलं की जन्म आणि मृत्यूमुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते यावर आधारित तक्ता क्रमांक 1.5 आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि तो आपणास पूर्ण करण्यास सांगण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी हा तक्ता आहे। या तक्त्यामध्ये जन्म व मृत्यूदराच्या वेगवेगळ्या स्थिती दिल्या आहेत। त्यामध्ये पहिल्या भागामध्ये जन्मदर, दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी मृत्यूदर देण्यात आलेला आहे आणि त्याचा होणाऱ्या परिणामांचा विचार करून त्या ठिकाणी तक्ता पूर्ण करण्यास सांगण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्र हो, या पहिल्या भागामध्ये त्या ठिकाणी जन्मदर हा जास्त आहे, त्या ठिकाणी मृत्यूदर देखील जास्त आहे आणि लोकसंख्येवरती होणारा परिणाम जो आहे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्थिर किंवा कमी वाढ झालेली आपल्याला दिसून येते। हे आपल्याला त्या ठिकाणी सोडवून देण्यात आलेलं आहे। राहिलेल्या 3 भागामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते सोडवण्यास सांगण्यात आलेलं आहे। तर त्यामध्ये दुसरा भाग आहे, त्यामध्ये जर एखाद्या प्रदेशामध्ये जर जन्मदर जास्त असेल आणि मृत्यूदर जर त्या ठिकाणी घटता किंवा कमी होत जाणारा असेल तर तरी देखील त्या भागामध्ये लोकसंख्येवरती होणारा परिणाम तो म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ घडून येते। तिसरा भाग आहे, त्यामध्ये जर एखाद्या देशात किंवा प्रदेशात जर त्या ठिकाणी जन्मदर जास्त असेल आणि मृत्यूदर जर त्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट हा घडून येतो। म्हणजे जन्मदर जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या अपत्यांची संख्या ही जास्त असते आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये त्या ठिकाणी वाढ होत जाते आणि मृत्यूदर कमी असतो। या दोन्हीचा जर आपण सहसंबंध बघितला तर लोकसंख्येवरती होणारा परिणाम तो म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट किंवा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। चौथा भाग आहे तो मध्ये जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये जर जन्मदर घटता असेल तर त्या जन्मदर घटत्या असल्याबरोबरच त्याच्याबरोबर त्या ठिकाणी मृत्यूदर जर कमी असेल तर लोकसंख्येमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येईल। आणि पाचवा भाग आहे, जन्मदर आणि मृत्यूदर जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये कमी असतो त्यावेळी त्या ठिकाणची लोकसंख्या ही स्थिर असते, तरी देखील जन्मदर आणि मृत्यूदर कमी असून देखील त्या ठिकाणच्या त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही जास्त असलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्र हा एक महत्त्वाचा भाग दिलेला आहे, हा लोकसंख्या संक्रमण प्रतिमान किंवा याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असं म्हटलं जातं आणि हे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान ह्या आलेखाच्या साहाय्याने त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, तुम्ही जर पाहिलात तर या बाजूला या ठिकाणी हे टप्पे एकूण हे 5 टप्पे दिलेले आहेत आडव्या दिशेत आणि उभं या ठिकाणी दर हजारी होणारं जन्म आणि मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। याशिवाय या ठिकाणी हा मृत्यूदराचा भाग आहे, ही काळी रेषा दाखवण्यात आलेली आहे ही आणि वरून जी निळी रेषा आहे ती जन्मदर आहे। आणि या आलेखावरून तुम्हाला त्या ठिकाणी काही 6 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण या आलेखाचं निरीक्षण करून देणं आवश्यक आहे। यातील पहिला प्रश्न आहे, आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवतात? तर विद्यार्थी मित्र हो, आलेखातील निळी रेषा आणि काळी रेषा जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी निळी रेषा ही जन्मदर दर्शविते आणि काळी रेषा ही मृत्यूदर दर्शविते आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे, आलेखातील निळी रेषा ही जन्मदर आणि काळी रेषा ही मृत्यूदर दर्शवत असलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवितो? म्हणजे या ठिकाणी हा जो हिरवा भाग आहे हा हिरवा भाग काय दर्शवितो? तर त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये झालेली जी काही नैसर्गिक वाढ आहे ही नैसर्गिक वाढ प्रामुख्यानं दर्शवतो आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवितो। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवितो? तर विद्यार्थी मित्र हो, आलेखात दाखवलेला निळा भाग म्हणजे कोणता आहे? तर या ठिकाणी हा निळा भाग आहे। तर आलेखामध्ये दाखवलेला निळा भाग हा लोकसंख्येची नैसर्गिक घट म्हणजे त्या ठिकाणी होणाऱ्या लोकसंख्येमध्ये निसर्गतः त्या ठिकाणी घट झालेली आपल्याला दिसून येईल। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? या ठिकाणी जे काही टप्पे दिलेले आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मृत्यूदरापेक्षा अधिक असलेला आपल्याला सांगता येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर चौथा आणि 5वा टप्पा, हा चौथा टप्पा आणि हा 5वा टप्पा या दोन्हीमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच असलेला आपल्याला सांगता येईल। आणि शेवटचा प्रश्न आहे यातला, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक असलेला आपल्याला सांगता येईल? तर त्यामध्ये जर तुम्ही बघितला तर 5व्या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे, म्हणजे जी जन्मदराची जी रेषा आहे ही खाली आलेली आहे आणि ही मृत्यूदराची काळी रेषा वर गेलेली आहे, म्हणजे या 5व्या टप्प्यामध्ये मृत्यूदराचं प्रमाण हे जास्त आहे आणि जन्मदर हा त्या ठिकाणी कमी असलेला आपल्याला सांगता येईल।
तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, हा आपल्याला आलेखावरून या खालील प्रश्नांची उत्तरही देता येतील। त्यानंतर आपणास पुढे पाहायचं आहे, पहा या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचं जे काही भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला ते समजून घ्यायचं आहे। तर पहिला आपल्याला सांगता येईल जगातील प्रत्येक देश हा या लोकसंख्या वाढीचे जे काही आपण 5 टप्पे बघितले, या 5 टप्प्यातून जात असलेला आपल्याला दिसून येतो, म्हणजेच हे 5 टप्पे अनुभवत असलेला आपल्याला सांगता येईल। त्यानंतर दुसरं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण त्या आलेखाच्या बाबतीत देता येईल, ते म्हणजे प्रत्येक वेळी देशात तोच जन्मदर किंवा तोच मृत्यूदर राहत नाही आणि त्यामुळं एखाद्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये लोकसंख्येत वाढ किंवा घट यांचा दर कधीही समान राहत नाही। हा दुसरा मुद्दा एक आपल्याला त्या ठिकाणी या आलेखावरून स्पष्ट करता येईल। त्यानंतर तिसरा आहे त्या देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये देखील फरक होताना या आलेखावरून आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल या सिद्धांतानुसार प्रत्येक देश कालानुरूप लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे हे पार करीत असतो आणि यासाठी तो टप्पा पार करण्यासाठी किंवा हे सगळे टप्पे पार करण्यासाठी काही वर्षाचा कालावधी हा लागत असलेला आपल्याला सांगता येईल आणि या सर्वावरच आधारित हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा मांडला गेलेला आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो। त्यानंतर पहा पुढचा भाग आहे, यातील आपल्याला हे जे काही आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा जो काही आलेख पाहिला त्या आलेखामधले जे 5 टप्पे आहेत त्यातील प्रत्येक टप्पा आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे स्पष्ट करायचा आहे। तर त्यामध्ये पहिला टप्पा आहे बघा, या पहिल्या टप्प्यामध्ये म्हटलंय की लोकसंख्या ही अतिशय स्थिर असते। आता ही अतिशय स्थिर का आहे, तर विद्यार्थी मित्र जर इथं तुम्ही पाहिलात तर जन्मदर या टप्प्यामध्ये जास्त आहे, त्याचबरोबर मृत्यूदर देखील या टप्प्यामध्ये जास्त आहे आणि त्यामुळं या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या कमी पण स्थिर आहे। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर त्या आलेखा जो आपण मगाच्या वेळेला त्या आलेखाचा पहिला भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे, यामध्ये मृत्यूदराची काळी रेषा आहे आणि जन्मदराची ही निळी रेषा दिसते आणि या दोन्ही रेषा समसमान असलेल्या आपल्याला दिसून येतील आणि त्यामुळं जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असल्यामुळं या टप्प्यामध्ये लोकसंख्या कमी पण स्थिर असलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पुढचा भाग आहे बघा, यामध्ये हा जो काही आपण पहिला टप्पा पाहिला या पहिल्या टप्प्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे या टप्प्यामध्ये किंवा जगामध्ये पहिल्या टप्प्यातून जाणारे जे काही देश आहेत त्या देशामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचं प्रमाण हे जास्त असल्यानं त्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ ही स्थिर असलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी प्रजनन दर हा अधिक असल्यानं कुटुंबाचा आकार हा मोठा असतो। म्हणजेच जे देश या पहिल्या टप्प्यातून जात आहे त्या देशामध्ये त्या ठिकाणी प्रजनन म्हणजे जन्मदराचं प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त असलेलं आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे त्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये असणारा कुटुंबांचा आकार हा मोठा असतो। त्यानंतर तिसरा आहे जन्मदर अधिक असतो, कारण त्या देशामध्ये किंवा अशा पहिल्या टप्प्यातून जाणाऱ्या देशामध्ये जास्त मुलं असणं हे चांगलं समजलं जातं, त्याचबरोबर त्या ठिकाणी जास्त मुलं असल्यामुळं त्या मुलांना किंवा मोठे झाल्यानंतर उत्पन्नाचं साधन देखील समजलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे या टप्प्यातील देशांची आर्थिक स्थिती चांगली नसते। तर विद्यार्थी मित्र हो, आता जर आपण बघितलं तर जन्मदर जास्त आणि मृत्यूदर जास्त, म्हणजे त्या देशामध्ये त्या ठिकाणी एकतर वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळं अशा टप्प्यातून जाणाऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी देशांची आर्थिक स्थिती ही चांगली नसलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं जगातील या पहिल्या टप्प्यातून जाणारे देश हे अविकसित आणि मागासलेले देश असलेले आपल्याला स्पष्ट करता येतील। त्यानंतर पुढचा आहे पहा, पाचवं वैशिष्ट्य आहे देशाची अर्थव्यवस्था शेती किंवा त्या संबंधित प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असते। म्हणजे जगातील जे देश या पहिल्या टप्प्यातून जात आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं शेती म्हणजे ही प्राथमिक व्यवसाय जे आपण म्हणतो, या प्राथमिक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी शेती असेल, पशुपालन असेल, मासेमारी असेल यांचा समावेश होतो आणि त्यामुळं ह्या देशामधली अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून असलेली आपल्याला स्पष्ट करता येईल। त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे या पहिल्या टप्प्यातून जाणारे जे देश आहेत या देशामध्ये तुलनेनं द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचं प्रमाण हे कमी असतं। द्वितीयक व्यवसाय म्हणजे कोणते, तर त्या ठिकाणी उद्योगधंदे असतील, बांधकाम असेल यांचा समावेश होतो आणि तृतीयक व्यवसायामध्ये व्यापार, वाहतूक, संदेशवहन, दळणवळण यांचा समावेश होतो आणि त्यामुळं पहिल्या टप्प्यातून जाणाऱ्या देशांच्या मध्ये त्या ठिकाणी द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचं प्रमाण हे कमी असलेलं आपल्याला सांगता येईल। सातवं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे अशा देशांच्या मध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा ज्या आहेत या शैक्षणिक सुविधा ह्या मर्यादित असलेल्या आपल्याला सांगता येतील। आठवा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास अशा देशामध्ये कमी झालेला असतो आणि त्यामुळे हे आठवं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल या टप्प्याचं। आणि नववं वैशिष्ट्य आहे
स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव, तसेच कुपोषण यामुळे मृत्यूदराचं प्रमाण देखील या देशामध्ये अशा प्रकारच्या पहिल्या टप्प्यातून जाणाऱ्या देशामध्ये जास्त असलेलं आपल्याला सांगता येईल। आणि शेवटचं आहे, सध्या कोणताही देश या पहिल्या टप्प्यातून जात नाही। आता या टप्प्यानंतर या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील दुसरा टप्पा आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये आरंभीच्या काळामध्ये विस्तारणारा हा टप्पा आहे। आरंभीच्या काळामध्ये विस्तारणारा म्हणजे काय, तर या ठिकाणी जर या टप्प्यात तुम्ही बघितलात तर त्या ठिकाणच्या आलेखामधला हा आपण दुसरा भाग घेतलेला आहे। यामध्ये या ठिकाणी जन्मदर आहे तसाच त्या ठिकाणी वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो, परंतु या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी ही काळी रेषा ही खाली आलेली दिसते, म्हणजे त्या ठिकाणी मृत्यूदराचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे। असं असलं तरी या आरंभीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या ही त्या ठिकाणी जास्त असलेली आपल्याला दिसून येते। याच्या मागचं कारण या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी जन्मदर जास्त असतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मी आता सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मृत्यूदरामध्ये घट होत जाते आणि याचा परिणाम त्या ठिकाणी लोकसंख्येत जास्त वाढ होते। आणि म्हणून या दुसऱ्या टप्प्यामध्ये आरंभीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या ही वाढलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे हा जास्त वाढीचा दुसरा टप्पा म्हणून आपल्याला सांगता येईल। तर हा जो काही दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्याची देखील काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे आहेत। पहिलं वैशिष्ट्य आहे, जगातील जे देश या दुसऱ्या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे त्या देशामध्ये वैद्यकीय आणि आरोग्य सुविधांचा विस्तार झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसून येईल। दुसरं आपल्याला सांगता येईल, जगात असे जे देश आहेत त्या देशामध्ये त्या ठिकाणी रोगराईवर मात करण्यात आलेली आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत आणि त्यामुळे देखील या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही वाढत असलेली आपल्याला दिसून येईल। तिसरं आपल्याला सांगता येईल, या दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदरात घट परंतु जन्मदर स्थिर असतो। त्या ठिकाणी मृत्यूदर हा थोडा कमी झालेला आहे, परंतु जन्मदरामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घट न होता तो जन्मदर आहे तसाच त्या ठिकाणी असलेला आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत या दुसऱ्या टप्प्यामध्ये गेलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे, शेती व औद्योगिक उत्पादनात वाढ, त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेत वाढ होत जाते। म्हणजे हे जे काही दुसऱ्या टप्प्यातून जाणारे देश आहेत या देशांमध्ये त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येईल आणि औद्योगिक उत्पादनामध्ये देखील वाढ झालेली आपल्याला दिसून येईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील वाढ होत गेलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे, या टप्प्यात सर्वाधिक लोकसंख्येची वाढ होत गेलेली आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळं या टप्प्याला लोकसंख्येचा विस्फोट झालेला टप्पा म्हणून ओळखलं जातं। सहावं वैशिष्ट्य आहे, लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले जातात। तर हा जो काही दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झालेली असल्यामुळं जे जे देश या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले गेलेले आपल्याला दिसून येतील। त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे, जगामध्ये या दुसऱ्या टप्प्यातून जाणारे देश कुठले आहेत, तर अधिक लोकसंख्या असणारे देश हे प्रामुख्याने या टप्प्यातून जात असलेले आपल्याला दिसून येतील। उदाहरणार्थ त्या ठिकाणी आफ्रिकेतील कांगो देश असेल, नायजर असेल, युगांडा असेल, आशिया खंडातील बांगलादेश असेल, यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो। यानंतर आपल्याला या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील किंवा प्रतिमानातील तिसरा टप्पा पाहायचा आहे। तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर नंतरच्या काळात विस्तारत जाणारा हा टप्पा आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्र व आपण यापूर्वीचा जो काही दुसरा टप्पा बघितला त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आरंभीच्या काळात विस्तारणारा होता, परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितला तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील त्या ठिकाणी नंतरच्या काळात विस्तारणारा हा टप्पा आहे आणि या काळात देखील त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला सांगता येईल। तर या ठिकाणी जर पाहिला तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये हे जन्मदराचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी मृत्यूदरामध्ये देखील दुसऱ्या टप्प्यापेक्षा काही प्रमाणात त्या ठिकाणी घट झालेली आपल्याला दिसून येते आणि याचा परिणाम म्हणून लोकसंख्या वाढीचा दर या तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी झालेला असतो। असं असून देखील जे लोकसंख्या वाढीचा दर कमी होऊन देखील यामध्ये लोकसंख्या ही नैसर्गिकरित्या वाढत असलेली आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगता येईल। याचबरोबर हा जो काही तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्याची देखील काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये पाहिजे आहेत। त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे, जगातील जे देश या तिसऱ्या टप्प्यातून जात आहेत त्या देशांच्या प्रगतीचा वेग हा वाढलेला आपल्याला दिसून येईल। म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असल्यामुळं कामकरी लोकांचं प्रमाण त्या देशामध्ये जास्त आहे आणि त्यामुळे त्या देशांचा प्रगतीचा वेग हा वाढलेला आपल्याला दिसून येतो। हे तिसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे, देशातील लोकांचं उत्पन्न उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतं। म्हणजेच या टप्प्यातून जाणारे जे देश आहेत या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न देखील जास्त असतं, हे दुसरं वैशिष्ट्य आहे।
त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे, या टप्प्यातून जाणाऱ्या देशांचं लोकांचं राहणीमान आणि जीवनमान हे सुधारलेलं आपल्याला दिसून येईल। याशिवाय या टप्प्यातून जाणाऱ्या देशातील लोकांची गरिबी ही देखील कमी झालेली आपल्याला सांगता येईल। हे याचं तिसरं वैशिष्ट्य आहे। चौथं वैशिष्ट्य आहे, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये वाढ होते। म्हणजेच जे देश या तिसऱ्या टप्प्यातून जात आहेत या देशामध्ये त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे किंवा तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेल्यामुळे द्वितीयक आणि तृतीय व्यवसाय जे आहेत हे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल। मी मगाशी सांगितलं द्वितीयक व्यवसाय म्हणजे त्या ठिकाणी उद्योगधंदे असतील किंवा बांधकाम असेल, आणि तृतीयक व्यवसायामध्ये व्यापार असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, संदेशवहन असेल यांचा समावेश होतो आणि यामध्ये वाढ झालेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे, जे देश या तिसऱ्या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये शैक्षणिक सुविधा वाढल्यानं लोकांची शैक्षणिक पातळी जी आहे ही शैक्षणिक पातळी उंचावलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर सहावा आहे, लोकसंख्या वाढीचं दुष्परिणाम या टप्प्यातून जाणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी समजलं गेल्यामुळं कुटुंब नियोजनाचं महत्त्व त्या लोकांच्या लक्षात येतं आणि कुटुंबाचा आकार लहान ठेवण्याकडे या टप्प्यातील देशाकडे त्या ठिकाणी कल गेलेला आपल्याला दिसून येईल। सातवं वैशिष्ट्य आहे, जे देश सध्या विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात जात आहेत, म्हणजे जे देश विकसनशील आहेत आणि विकसनशील मधून ते विकसित टप्प्यामध्ये जात आहेत त्या देशांचा समावेश प्रामुख्याने या तिसऱ्या टप्प्यामध्ये होतो। उदाहरणार्थ आपला भारत आणि चीन। तर भारत आणि चीन हे त्या ठिकाणी विकसनशील टप्प्यातून त्या ठिकाणी विकसित टप्प्यामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांचा समावेश या तिसऱ्या टप्प्यामध्ये झालेला आपल्याला स्पष्ट करता येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, या लोकसंख्या संक्रमण प्रतिमानातील चौथा टप्पा पाहायचा आहे। या चौथ्या टप्प्यामध्ये असं म्हटलेलं आहे, अत्यल्प किंवा कमी बदल दर्शवणारा टप्पा। म्हणजे या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मागच्या जे काही 3 टप्प्यामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाला त्यापेक्षा अत्यल्प किंवा कमी बदल दर्शवणारा टप्पा म्हणून आपल्याला सांगता येईल। या टप्प्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मी चौथ्या टप्प्याचा ग्राफ थोडक्यात इथं काढून दाखवलेला आहे। यामध्ये जन्मदराचा ग्राफ देखील खाली आलेला आहे आणि मृत्यूदर देखील त्या ठिकाणी मृत्यूदराची काळी रेषा देखील खाली आलेली आपल्याला दिसून येईल। आणि त्यामुळं या चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा कमी असतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी मृत्यूदर देखील कमी असतो आणि या दोन्हीमुळं त्या ठिकाणी या चौथ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही वाढलेली असते परंतु त्या ठिकाणी स्थिर असते। म्हणजे त्या ठिकाणी जन्मदर त्या ठिकाणी कमी झालेला असतो आणि मृत्यूदर देखील कमी झालेला असतो, परंतु पूर्वीची जी वाढलेली लोकसंख्या असते त्याचा भार याच्यावरती असल्यामुळं लोकसंख्या जास्त पण ही स्थिर असलेली आपल्याला दिसून येईल। तर ज्या पद्धतीने आपण मागच्या 3 टप्प्यांची आपण वैशिष्ट्ये पाहिली तशी याची देखील काही या चौथ्या टप्प्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे की या चौथ्या टप्प्यामध्ये किंवा चौथ्या टप्प्यातून जगातील जे काही जाणारे देश आहेत या देशाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की जन्मदर आणखीनच कमी झाल्यानं राहणीमान या देशातील लोकांचं उंचावलेलं आपल्याला सांगता येईल। दुसरं वैशिष्ट्य आहे, देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांची आर्थिक स्थिती ही अधिक प्रमाणात या ठिकाणी सुधारलेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे, या टप्प्यातून जाणाऱ्या देशामध्ये द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा वाटा हा प्राथमिक व्यवसायापेक्षा अधिक असतो। म्हणजेच जे देश या चौथ्या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा वाटा हा एक प्राथमिक व्यवसाय म्हणजे त्या ठिकाणी शेती असेल, खाणकाम असेल, मासेमारी असेल या व्यवसायापेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा वाटा हा अधिक असलेला आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल। त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे, जे देश या चौथ्या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यानं जे काही येणारे पटकी, प्लेग यासारखे साथीचे रोग जे आहेत या साथीच्या रोगांचा नायनाट झालेला असतो आणि त्यामुळं मृत्यूदर देखील या चौथ्या टप्प्यामध्ये कमी झालेला आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे, या टप्प्यातून जाणाऱ्या देशातील लोक हे प्रामुख्यानं आरोग्याबद्दल जागरूक असल्यामुळं जन्मदर आणि मृत्यूदर हा जवळजवळ त्या ठिकाणी सारखाच या टप्प्यामध्ये किंवा त्या देशामध्ये असलेला आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं लोकसंख्येची वाढ ही या चौथ्या टप्प्यामध्ये अत्यल्प असलेली आपल्याला सांगता येईल। उदाहरणार्थ त्या ठिकाणी अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हा देश या चौथ्या टप्प्यातून जात आहे आणि या देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हा जवळजवळ सारखा असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ ही अत्यल्प आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रहो, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील हा पाचवा आणि शेवटचा टप्पा म्हणून आपल्याला सांगता येईल आणि या टप्प्याला शून्य वाढ दर्शविणारा टप्पा किंवा ऋणात्मक वाढीचा टप्पा असं म्हटलेला आहे। आता शून्य वाढ का दर्शविणारा टप्पा म्हटला असेल तर विद्यार्थी मित्र या पाचव्या टप्प्याचा मी इथं थोडक्यात छोटा आलेख काढून दाखवलेला आहे। त्यामध्ये जर आपण बघितला
तर या ठिकाणी पूर्वीची जी काही काळी रेषावरती मृत्यूदराची ती ही वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जन्मदराची रेषा जी आहे ती निळी रेषा खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच या ठिकाणी लोकसंख्येची वाढ ही शून्यावर आलेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच या 5व्या टप्प्यामध्ये जन्मदर हा एकदम कमी झालेला असतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी मृत्यूदराचं प्रमाण हे या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येतं आणि याचा परिणाम म्हणजे लोकसंख्येत नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी घट झालेली आपल्याला स्पष्ट करता येईल। तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी या 5व्या टप्प्यामध्ये या जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असल्यामुळे नैसर्गिक ही घट झाली, लोकसंख्येत घट झालेली आपल्याला सांगता येईल। तर या ठिकाणी या 5व्या टप्प्याची काही वैशिष्ट्ये आहेत। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे एक, या टप्प्यामध्ये जन्मदर खूप कमी होऊन तो मृत्यू दराशी समान झालेला असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही नैसर्गिकरित्या घट किंवा कमी झालेली आपल्याला सांगता येईल। दुसरा आहे, जगात जे देश या 5व्या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये लोकसंख्येची वाढ ही अत्यल्प असते किंवा काही देशामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होऊन त्या ठिकाणी लोकसंख्या ही एकदम कमी किंवा त्या लोकसंख्येत घट झालेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे, अशा देशामध्ये त्या ठिकाणी बालकांची म्हणजे लहान मुलांची संख्या ही जास्त असते आणि वृद्धांची संख्या देखील त्या ठिकाणी अशा देशामध्ये बालकांची संख्या ही खूप कमी असते आणि वृद्धांची संख्या ही अधिक असते। म्हणजेच जेव्हा या अशा देशामध्ये वृद्धांची संख्या अधिक असते त्यावेळी त्या ठिकाणी वैद्यकीय खर्च हा देखील मोठ्या प्रमाणात वाढत असलेला आपल्याला दिसून येईल। त्यानंतर चौथा आहे, राहणीमान उंचावल्याने देशाची आणि नागरिकांची आर्थिक स्थिती उत्तम असते। म्हणजे जे देश या 5व्या टप्प्यातून जात आहेत त्या देशातील लोकांचं राहणीमान उंचावलं जातं आणि राहणीमान उंचावलं गेल्यामुळं त्या देशातील नागरिकांची आर्थिक स्थिती आणि याशिवाय त्या देशाची आर्थिक स्थिती ही चांगल्या प्रकारे किंवा भक्कम झालेली आपल्याला सांगता येईल। त्यानंतर 5वं वैशिष्ट्य या टप्प्याचं ते म्हणजे तृतीयक आणि चतुर्थयक व्यवसायांचं प्रमाण सर्वाधिक असतं। म्हणजे जगात जे देश या 5व्या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये त्या ठिकाणी व्यापार असेल, त्या ठिकाणी वाहतूक असेल, संदेशवहन दळणवळण असेल यांचं प्रमाण सर्वाधिक असतं। त्याशिवाय चतुर्थक व्यवसायामध्ये शिक्षण असेल, त्यानंतर वैद्यकीय सेवा असतील यांचा समावेश चतुर्थ व्यवसायामध्ये होतो आणि त्यामुळे यांचं प्रमाण या टप्प्यामध्ये जास्त असलेलं आपल्याला सांगता येईल। त्यानंतर 6वं आहे, शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवा या उच्च दर्जाच्या असतात। म्हणजे जगात जे देश या 5व्या टप्प्यातून जात आहेत त्या देशामध्ये शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवा ह्या उच्च दर्जाच्या किंवा चांगल्या प्रतीच्या असलेल्या आपल्याला सांगता येतील। आणि 7वं वैशिष्ट्य आहे, जे देश या टप्प्यातून जात आहेत त्या देशातील लोक हे आरोग्य म्हणजे स्वतःचं आरोग्य, पर्यावरण, आनंददायी जीवनाबाबत आग्रही असतात आणि त्यामुळं त्या देशातील लोकांचं राहणीमान हे चांगल्या पद्धतीचं असलेलं आपल्याला सांगता येईल। उदाहरणार्थ जर्मनी, स्वीडन, फिनलँड इत्यादी। तर विद्यार्थी मित्र हो, हे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे हे 5 टप्पे आहेत आणि या ठिकाणी तुमच्या या पहिल्या प्रकरणातील किंवा पहिल्या घटकातील हा शेवटचा भाग होता। या ठिकाणी तुमचं पहिलं प्रकरण संपतं। धन्यवाद।